अक्कलकोटच्या पवित्र भूमीत उभा असलेला बाळप्पा वाडा श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रमुख शिष्य श्री बाळप्पा महाराज यांना समर्पित एक महत्त्वाचं आध्यात्मिक स्थळ आहे. बाहेरून हा वाडा साधा भासणारा आहे, पण आत पाऊल टाकताच भक्तिरसानं ओथंबून जातो. अक्कलकोटमधील बाळप्पा वाड्याच्या उंबरठ्यावरून आत पाऊल टाकताच त्याची भव्यता आणि प्रशस्तपणा मनाला थक्क करून टाकते. या पवित्र दालनात जमिनीवरील श्री स्वामी समर्थ यांच्या पावलांचे ठसे विशेष आकर्षण ठरतात. त्या फरशीवरील पवित्र चरणचिन्हाकडे पाहताना मन आपोआप नतमस्तक होते. ती केवळ पावलांची छाप नाही, तर श्रींच्या प्रत्यक्ष वावराची सजीव साक्ष आहे. बाहेरून साधेपणानं उभा असलेला हा वाडा आतमध्ये मात्र परंपरागत वास्तुकलेचं सुंदर वैभव उलगडतो. विस्तीर्ण दालन, उंच छत आणि मोकळे अंगण यामुळे संपूर्ण परिसरात एक प्रकारची प्रसन्नता आणि स्थैर्य जाणवतं. शांत दालनातून पुढे जाताना मन आपोआप गंभीर होतं, कारण येथे प्रत्येक श्वासात स्मृती आहे आणि प्रत्येक कणात कृपा आहे. याच पवित्र स्थानी गंगाधर महाराजांची समाधी भक्तांना स्थैर्य आणि श्रद्धेचा आधार देते. समाधीगृहात प्रवेश करताच एक दिव्य शांतता अंगावर येते. मंद प्रकाश आणि नामस्मरणाचा मंद स्वर या सर्वांच्या साक्षीनं समाधीसमोर उभं राहिल्यावर मन आपोआप नतमस्तक होतं. गंगाधर महाराजांनी जपलेली गुरुसेवा, त्यांचं निष्ठावान जीवन आणि श्री स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धा या समाधीच्या प्रत्येक विटेतून जाणवते. इथं उभं राहिलं की वेळ जणू थांबतो आणि अंतर्मनात एकच भाव दाटतो, सेवा हीच साधना. इथं मागणं कमी आणि अर्पण अधिक असतं. बाहेर अंगणात सुरू असलेलं अन्नदान हीच त्या परंपरेची पुढची पायरी. इथे वाढला जाणारा प्रत्येक घास गुरुसेवेच्या वारशाची जाणीव करून देतो. बाळप्पा वाडा म्हणजे केवळ वास्तू नव्हे, तो एक जिवंत अनुभव आहे. बाळप्पा महाराजांचा हा मठ म्हणजे गुरुच्या सेवेचा ध्रुवतारा, जो आजही भक्तांच्या जीवन प्रवासाला दिशा देत राहतो. श्री स्वामी समर्थ.